आज 10 सप्टेंबर 2025 रोजी सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियनच्या वतीने आम्ही जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड समोर आणि नांदेड महानगरपालिकेसमोर निदर्शने केलेली आहेत। नांदेड शहरामध्ये 28 ऑगस्टच्या मध्यरात्री अतिवृष्टी झाली होती। 180 मिलीमीटर पावसाची नोंद आहे। 15-16 ऑगस्ट रोजी देखील अतिवृष्टी झाली होती आणि नांदेड शहरातील सकल भागात राहणाऱ्या, नदीकाठावर राहणाऱ्या, नाल्याकाठावर राहणाऱ्या लोकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे। खरं जर बघितलं तर लाखाच्या वर नुकसान झालेलं आहे आणि 2023-2024च्या धर्तीवर नांदेड शहरातील सरसकट पूरग्रस्तांना अनुदान देण्यात यावं अशी मागणी आहे। आता आम्ही आमच्या संघटनेच्या वतीने 3000 लोकांची यादी माननीय जिल्हाधिकारी, माननीय SDM, माननीय तहसीलदार आणि माननीय आयुक्त नावाचे मनपा नांदेड यांच्याकडे सादर केले आहे। त्यांच्या प्रत्येकाच्या घरी जाऊन पाहणी करावी, त्या सर्वांचे नावं पात्र यादीमध्ये टाकावेत, पंचनामे करावेत अशी मागणी आहे। आणि जर समजा सर्वेक्षण करणाऱ्या बिल कलेक्टर व तलाठी साहेबांनी ह्या मागणीकडे दुर्लक्ष जर केलं तर आम्ही बोगस सर्वे झाला अशी आम्ही मागणी करणार आहोत आणि तो बोगसच असणार आहे। कारण खरे पूरग्रस्त जे आहेत ते आमच्यासोबत आहेत। मग त्यामध्ये आमच्या संघटनेचे सभासद असतील, आमचे हितचिंतक असतील किंवा आमच्या संघटनेचे वेगवेगळ्या घरेलू कामगार असतील, आपले हमाल मापाडे असतील, असंघटित कामगार असतील, या सर्व संघटनेचे सभासद जे आहेत त्यांच्या घरामध्ये पाणी जाऊन नुकसान झालेलं आहे, त्यांचे सर्वांचे नावं टाकावेत आणि कोल्हापूरच्या धर्तीवर प्रत्येक पीडितांना 25,000 रुपये देण्यात यावेत अशी आमची मागणी आहे। माननीय आयुक्त साहेबांनी याकडे तातडीने लक्ष द्यावं, कारण 2 तारखेला माननीय जिल्हाधिकारी महोदयांनी एक आदेश काढलेला आहे आणि सर्व सर्वेक्षणाची आणि अनुदान वाटपाची जबाबदारी महानगरपालिकेवर देण्यात आली आहे। परंतु महानगरपालिकेमध्ये महसूलचा प्रश्न असल्यामुळं त्यांनी आणखी काम सुरू केलेलं नाही आणि काम सुरू न केल्यामुळं आणखी याला खूप वेळ जाणार आहे। त्यामुळं एक पुनश्च आदेश जिल्हाधिकारी महोदयांनी काढावा आणि 2 सप्टेंबर 2025 रोजी जे आदेश निर्गमित केला त्याची अंमलबजावणी करण्यासाठी भाग पाडावे आणि सरसकट पूरग्रस्तांना अनुदान देण्यात यावं। सर्वेक्षण करणारे लोक म्हणत आहेत की आम्हाला फक्त घरमालकाचाच सर्वे करण्यास सांगितलं आहे। हे अत्यंत चुकीचं आहे। आम्ही GR वाचलेला आहे, आमच्या हातात GR आहे। GRमध्ये कुठेही नाही आणि शासन तेवढं उदासीन आपलं नाही। त्यामुळं सरसकट सर्वे करावा, सर्व पीडितांना नुकसान भरपाई देण्यात यावी। अनेकांचा कपडा, लत्ता आणि इतर शैक्षणिक साहित्य खराब झालेलं आहे। 30,000 ते 40,000 रुपये प्रत्येकाचं नुकसान झालेलं आहे। त्यामुळे नांदेडमध्ये एक 6 ते 7 लाख लोक राहतात। 25-30 हजार लोक पीडित आहेत। त्या सर्वांना सरसकट नुकसान भरपाई देण्यात यावी। तोपर्यंत आमचं आंदोलन थांबणार नाही। आज आम्ही निदर्शने करीत आहोत। मागण्या मान्य झाल्या नाही तर आम्ही आयुक्तांना घेराव घालणार आहोत। धन्यवाद। इन्कलाब जिंदाबाद।